भिवंडी तालुका कशेली टोल नाके से अंजूर फाटा से मानकोली तथा कामन चिंचोटी रोड के साथ साथ भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण में ट्रैफिक की समस्याओं से आहत होकर आज दिनांक 25 अगस्त 2025 को भिवंडी तालुका के काल्हेर गांव जय माता दी कंपाउंड व राजलक्ष्मी कंपाउंड के गेट के सामने काल्हेर युवा सेना के बैनर तले युवा सेना उप तालुका अधिकारी भिवंडी स्वप्निल अरविंद पाटिल, सोशल मीडिया समन्वयक भिवंडी लोकसभा सूरज गणेश पाटिल, शाखा प्रमुख काल्हेर गणेश मोतीराम तरे, युवा सेना शाखा अधिकारी सागर हरिदास महात्रे, इनके नेतृत्व में सर्व पक्षीय कार्यकर्ता व पदाधिकारी तथा काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा जन आक्रोश आंदोलन किया गया और शासन प्रशासन से ट्रैफिक की समस्याओं से जल्द समाधान करने की मांग की। इस जन आक्रोश आंदोलन में मुख्य रूप से भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, उप जिला प्रमुख गोपाल पाटिल, उप तालुका प्रमुख सुशांत ताड़कर, युवा सेना जिला प्रमुख पंकज घरत, विधानसभा अधिकारी नितिन पाटिल, गांव देवी शेतकरी संघटना अंजूर दिवे, शेखर मामा फरमान, समाज सेवक नितिन शाह, शिवसेना काल्हेर विभाग प्रमुख रोहिदास महात्रे, उमेश माली, सचिन पाटिल, संतोष पाटिल, रंजित शिकल, गौरव माली, अक्षय पाटिल, तूफान पाटिल, शुभम माली के साथ साथ काल्हेर, कशेली, कोपर, पूर्णा, रहनाल के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज कई वर्ष झाले इथे जो गोडाऊन पट्टा आहे तो त्या गोडाऊन पट्ट्यामध्ये आज लोक 4 ते 5 लाख लोक इथे कामाला येतात आणि इथे कामाला येऊन त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटतो। आज जर इथून गोडाऊन स्थलांतरित केले गेले तर ती लोकांवरती उपासमारीची वेळ येईल। त्यामुळे हे राजकीय षडयंत्र आहे गोडाऊन स्थलांतराचं, हे कुठल्या परिस्थितीत थांबलं पाहिजे आणि हेवी गाड्या इथे आल्या तरच तिथे माल येईल आणि ते माल आल्यानंतर इथल्या लोकांना धंदा मिळेल। जर गाड्याच इकडे आल्या नाही तर धंदा कसा मिळेल? लोकांवर उपासमारीची वेळ येईल। ती उपासमारीची वेळ कोणावर येऊ नये। उपासमारीची वेळ आली तर लोक भांडण करणार, भांडणदंडा होणार, दरोडे मारामाऱ्या होणार। त्याच्यामुळे इथल्या लोकांना जर तुम्हाला रोजगार द्यायचा असेल तर इथले गोडाऊन इथे थांबले पाहिजे, इथे गोडाऊन राहिले पाहिजे। एवढंच म्हणजे प्रशासनाला सांगणं आहे। जो कोणी हा निर्णय घेतलेला आहे त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा बस। कभी हम लोग क्या बाल बच्चे नहीं क्या घर में? ट्रैफिक इतना ट्रैफिक रहता है, गाड़ी लगा। ट्रैफिक के वजह से जो तकलीफ हो रहा है ना, जो आज स्कूल के बच्चे 3-3, 4-4 घंटे लेट जा रहे हैं उधर में, आज इतना भयानक परिस्थिति है ना इसका। ट्रैफिक की वजह से हमारा पूरा डिस्टर्ब हो गया इधर में। इसके लिए आज हम लोग धरने बैठे हैं। प्रताप सर ने जो निर्णय लिया ना वो त्वरित नीचे लेना चाहिए। काही प्रकारची घोडबंदरचं ट्रॅफिक इकडे अधिसूचना काढलेली नाही, आम्ही डायव्हर्जन करत नाहीये। कधी तिकडे काम चालू असेल तेवढ्यापुरतं 2-3 दिवसापुरतं 4-5 दिवसापुरतं झालं तर होतं, नाही तर अजिबात करत नाही। मंत्री महोदयांनी जे निवेदन दिलं होतं किंवा सांगितलं होतं त्याप्रमाणे विचार करून आम्ही बाबत करतो किंवा नाही, अभ्यास करून सांगतो म्हणून सांगितलेलं होतं। कोणत्याही प्रकारे आम्ही कमिट केलेला नाही की आम्ही काढणार अधिसूचना। कारण तुमचे हे जे सगळे कार्यकर्ते इथं प्रमुख कार्यकर्ते बसलेले यांनी मला ऑलरेडी आमच्या यांच्याबरोबर मीटिंग झाल्या होत्या। या ठिकाणी एक सेपरेट लाईन तयार करायचं, हाती घेण्याचं काम चालू केलेलं आहे, चालू करत आहोत। हे कोणत्याही विभागाची हे न करता स्वतः आम्ही ट्रॅफिक आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून एक वेगळी या 4 लेनमध्ये, कारण इथालचे गोडाऊन हे काय हलवता येणार नाही, येणार आहेत का? याच्यावर तुमचं पोटपाणी आहे। इथे येणार छोटी गाडी येणार, मोठी गाडी येणार, फक्त याचं सेग्रिगेशन करणं गरजेचं आहे। तुम्ही सगळे प्रायमरी स्कूलमध्ये मीटिंगसाठी येणार होते, तुम्ही अचानक रस्ता बंद केला।
आता ह्या अर्ध्या तासाच्या रस्ता बंदीने पुढे कमीत कमी 3 ते 4 तास ट्रॅफिक जाम होईल. शुक्रवारी पण प्रॉब्लेम होता. म्हणजे आपण जर तुम्ही एक सांगा परवा गणपती चाललं इथे जाम होतोय का नाही, होतं ट्रॅफिक करतोय का. पण या दिवशी परवा ज्या शुक्रवारी प्रचंड ट्रॅफिक जाम झालेलं होतं त्याचं एकमेव कारण होतं मागच्या आठवड्यात आणि या आठवड्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झालेली होती. अचानक सगळ्या गाड्या पिकअप आणि ड्रॉपसाठी, कारण शुक्रवार शनिवार रविवार हा मार्केटचा दिवस असतो. ह्या गोडाऊन्समधनं माल येतो आणि ह्या गोडाऊन्समधनं माल जातो. त्यासाठी पिकअप आणि ड्रॉपसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मी स्वतः आमचे सगळे अधिकारी सकाळी 9 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही ट्रॅफिक चालवतो. रात्री 12-12:30ला थोडंसं ट्रॅफिक स्वीकारतं ते नॉर्मल झालं होतं, पण हायवे रात्री 1:30-2 शिवाय खाली झालेला ना. त्यासाठी आता तुमचं जे मनात मान्य महोदयांनी त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलं आणि तुम्ही तुमच्या सगळ्या जो गैरसमज पसरला तसं कोणताही प्रकार होणार नाही. माझी सूचना माझी काढलेली असेल असं तुम्ही मला दाखवा, ते माझं पद सोडतो. मी कोणत्याही प्रकारची अधिसूचना घोडबंदरचं ट्रॅफिक भिवंडीला वळवलं अशी नाही काढलेली. बघितली का अधिसूचना काढलेली नाही. अधिकृत माझ्या सहीची अधिसूचना दाखवा. मी माझा पद सोडतो इतकं ट्रॅफिकचं. मला कल्पना आहे तुम्ही किती त्रासात आहात. आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लोक इथं मॅनपॉवर देऊन आणि कसं सेग्रिगेट करता येईल. तर त्याच्यात जर अशा आंदोलनं घडत राहिली तुम्ही आंदोलन बाजूला केले असतील मला अजिबात वाईट. आता आवरे दिवसापासून आम्ही जो भिवंडीकर तरास करत आहोत ते तरासापायी सगळी लोक आलेली आणि आम्ही इथं मोर्चा काढला, आंदोलन केला. DCP साहेब आलं पण त्यांनी हात वरती केलं आणि प्रताप सरनाईकांनी जो निर्णय केलेला आहे तो अधिसूचनाच काढली नाही. या आम्हाला सांगला म्हणजे ही बनवी चालू त्याच्या विरोधात आमचा जो निषेध. आणि माझं मत की आज आवृत्त जमल्यान आता घराघरांची निघतील लोक. त्याच्यामुळे जे काय ट्रॅफिकची सुविधा इथेच बोललो की रस्त्यावरच्या ट्रॅफिकचा आम्हाला आता तुम्हाला त्रास होत नाही, म्हणजे खरंच त्रास होत नाही का. आम्हाला त्रास होतो का सर्वसामान्य लोकांना. आज टेम्पोवाले आहेत, रिक्षावाले आहेत, इकडचा अर्धा पट्टा गोडाऊनला कामाला जाणार आहे. अर्धा पट्टा आहे गोडाऊनवर त्यांचा रोजगार आहे. याच्यामुळे गोडाऊन चाललेत पडग्याला. आमच्या टेम्पोवाल्याचे धंदे चाललेत, आमच्या रिक्षावाल्यांचे धंदे चाललेत. याचा कोण विचार करेल. जर मंत्री महोदयांना आम्हाला ठारच मारून टाकायचं तर एकदाच ठार मारून टाका, आता आस्ते आस्ते करून मारू नका. त्याच्यामुळं मी यांचा म्हणजे जो मी बोललो की देऊळ कुठं ना जत्रा कुठं, म्हणजे जत्रा झाले इथं घोडबंदरला ना देऊळ आमचे काढले कसे निला, असा नको व्हायला. त्याच्यामुळं मी यांचा परत एकदा निषेध व्यक्त करणार आहोत. आणि या मोर्चाचे पुढाकार घेतलेले आमचे सुरेश दादा असतील, स्वप्नील दादा असतील, त्यांचं पण धन्यवाद. कोणीतरी पुढाकार घ्या, म्हणजे कोणीतरी घ्या असं करता करता त्यांनी घेतला, हे यांच्यासाठी धन्यवाद. आता ट्रॅफिक परत होईल तर मी तेच सांगतो की जे मोर्चाला आले त्यांचे धन्यवाद. नाही याच्या पुढं जर असंच झाला तर याच्या जास्त मोर्चा होईल या मी इथं ग्वाही देतो. प्रथम तर या आंदोलनासाठी जमलेले तमाम कालेर कशीवासियांचा हार्दिक धन्यवाद करतो मी की एवढ्या मोठ्या संख्येने सगळी जमा झाली. प्रथम मुद्दा म्हणजे प्रताप सरनाईकांचा आणि घोडबंदरकरांचा सत्कार केला पाहिजे की ॲटलिस्ट त्यांचे आमदार त्यांच्या लोकांसाठी काहीतरी करतायत. आणि आता DCP साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे. DCP साहेबांनी पण हात वरती केलेले आहेत की अधिसूचनाच काढली नाही, पण जेव्हापासून त्यांनी पेपरला आउट केली आहे तेव्हापासून इथे आपली ट्रॅफिक वाढलेली आहे. म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी शिस्त आहे, हे नक्कीच आहे. त्याच्यावर आपले आता आमदार साहेब काहीतरी बोलतील. हे रोजचाच चालू आहे. म्हणजे एवढ्या लोडिंग गाड्या पूर्ण भिवंडी म्हणजे पूर्ण दापोडा या मार्गे सोडतात आणि सर्व ट्रॅफिक या ठिकाणी होते. आता काहीतरी
परवा का तेरवा दिवशी ते प्रताप सरनाईक साहेबांनी काहीतरी JR काढला, घोडबंदरच्या गाड्या ह्या बाजूला सोडायच्या म्हणून. आता ह्या बाजूला लोक राहत नाही का, ज्या गाड्या त्या हवेला जायला पाहिजे. आता मागे त्या लोकांनी तिथे आंदोलन काहीतरी केलं तर त्यांचं ऐकून ह्या बाजूला गाड्या सोडणार का? सण आलेले आहेत, लोकांचे गणपती आलेले आहेत, दिवाळी आहे, दसरा आहे. अशा वेळेला या ठिकाणी एवढे ट्रॅफिक जाम होते, लोक अक्षरशः वैतागलेले आहेत. त्याच्यामुळे मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांना आता हा आंदोलन आटोपल्यानंतर मी लगेच त्याला जाऊन भेटणार आहे. आणि ही जी समस्या आहे नेहमीच रोडची, म्हणजे एवढे ट्रॅफिक जाम होते, लोक अक्षरशः हैराण झालेले आहेत. इथेही माणसंही राहतात, त्या बाजूला जसे राहतात या बाजूला राहतात ना. नेहमी ट्रॅफिकचं या लोकांनी संघर्ष करायचा का? म्हणजे आता रोडवर उतरायची का वेळ आली तर या ठिकाणी रोजची तर ट्रॅफिक जाम व्हायला लागली. त्याच्यामुळे आता शिरसाट साहेबांचे बोललो का तसा त्यांनी JR काढलेला नाही आहे. ठीक आहे, आता होली मिरल त्यांनी मिटिंग लावले, त्या मिटिंगला आम्ही काय आहे ते डिस्कस करतो आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रताप सरनाईक यांना मी या ठिकाणी जाऊन भेटणार आहे, याच्यावर हाल काढणार. साहेब आमची एक मागणी आहे फक्त, जसा प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या वाड्यात त्यांच्या लोकांचा विचार करा, तसा तुम्ही काल्हेर आणि भिवंडीकरांचा विचार करून त्यांना समज द्या. साहेब कालचं एक आधी सूचना निघाली, आज आपला ग्रामीण पट्टा आहे. ठीक आहे, आपण शहर बोलतो, झाला शहर, हा पट्टा झाला, तुमचा अजून ग्रामीण पट्टा आहे, तो पट्टा पण तुम्ही ग्रामीणचे आमदार आहात. आता एकच साहेब विनंती आहे का ज्या काय घोडबंदरच्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे बंद करा आणि अवजडवाने गोडाऊन पट्टा आहे आमचा, तो विरोध रात्री सोडा. त्याच्याकरताच मी मी आता शिरसाट साहेबांच्यावर बोललो, काय लोडिंग गाड्या आहेत ना ते रात्री सोडा. शिरसाट साहेब गाड्या आहेत ते दिवसा सोडा. शिरसाट साहेब मान्य करत नाही. कायदा एका साईडची चालत नाही, कायदा दोन्ही बाजून बघितला पाहिजे. आपलं सरकार आहे बरोबर, आज हा कमर्शियल पट्टा आहे, गोडाऊन पट्टा आहे, इथं वाहनांची जी गर्दी असते ती दिवसेंदिवस वाढतच असणार आहे. त्याच्यासाठी सरकारचं म्हणून एक कर्तव्य असते की पायाभूत सुविधा मजबूत करणे. पायाभूत सुविधामध्ये आज आपण अपेक्षा आहोत साहेब. आज बघा वसई रोड हा इथलाच कनेक्टिव्हिटी आहे, गोडवा आपला वाडा रोड आज 10-15 वर्ष झाली साहेब. त्या रोडवर किती आंदोलन झाले, काहीच होत नाही. तुम्ही पण आंदोलन केली, मग सरकार झोपले का, प्रशासन झोपले का, याची जबाबदारी कोणाची आहे साहेब? म्हणजे आपला या भिवंडी ग्रामीण मध्ये सर्व समस्या आहेत. म्हणजे भिवंडीवाडा असेल, चिंचोटी कामन असेल, हा तसेली अंजूर असेल, हा नेहमीच या रोडवर म्हणजे सर्वच सत्तेत कोणी काही असो, मी जर असो तरी चालेल, प्रत्येक वेळेला दुर्लक्ष केलेलं आहे. ही निवड प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होते. 100%. आता हा नवीन विषय काढलाय प्रताप सरनाईक साहेबांनी. ठीक आहे, तर आम्ही तिकडे जातो, आम्ही तुमच्याकडे उतरतो. ठीक आहे, आपण करूया.